Hello everyone, welcome to my YouTube channel that is SSP शेळके सर फिजिक्स. तुम्ही जर का या चॅनलला LSS केलं नसेल तर जरूर करा. LSS म्हणजे काय असेल हा सर्वांना प्रश्न पडला असेल. LSS मीन्स लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. तर जरूर करा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. आणि तुम्हाला जर का या चॅनलमध्ये काही त्रुटी वाटत असेल तर कॉमेंट्स करायला विसरू नका. जरूर करा कॉमेंट्स. तुमचा फीडबॅक जो आहे तो जरूर त्या ठिकाणी नोंदवा कॉमेंट्समध्ये. तर मग चला आपण सुरुवात करूया आपल्या फर्स्ट लेक्चरला, ज्याचं नाव आहे लॉगॅरिथम. हा जो लॉगॅरिथम आहे हा आपण कशासाठी यूज करतोय, त्याचं इन्व्हेन्शन त्या ठिकाणी कोणी केलं आहे, त्याला शॉर्टमध्ये आपण काय म्हणतोय आणि त्याच्याशी रिलेटेड डिटेल जे आहे ते आपण या लेक्चरमध्ये डिस्कस करणार. तर बघा, लॉगॅरिथम जे आहे त्याला इन शॉर्ट जसं आपण त्या ठिकाणी म्हणतोय ॲब्रिवेशन, ते का आहे लॉग. आणि याला कोणी इन्व्हेन्शन केलं, याचं इन्व्हेन्शन केलं आहे जॉन नेपियर. कधी केलं आहे? 16th सेंचुरीमध्ये. आता 16th सेंचुरीमध्ये बघा, एवढ्या अगोदर त्या ठिकाणी इन्व्हेन्शन का केलं, कशासाठी केलं आहे, तर हे सिम्पल त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन पर्पजसाठी. काही जे कॉम्प्लिकेटेड कॅल्क्युलेशन असत आहेत, म्हणजेच मल्टिप्लिकेशन असेल किंवा डिव्हिजन असेल किंवा त्या ठिकाणी पॉवर आणि रूट्स जर का आपल्याला डिटरमाइन करायचे असेल तर त्याच्यासाठी आपण लॉगॅरिथमचा यूज करतोय. मग आता ॲक्च्युली हा लॉगॅरिथम म्हणजे काय असेल, त्याची डेफिनेशन काय आहे, तर बघा व्यवस्थित लक्षात घ्या. डेफिनेशन ऑफ लॉगॅरिथम: लॉगॅरिथम ऑफ अ नंबर टू अ गिवन बेस इज द इंडेक्स और पावर टू विच द बेस मस्ट बी रेज इन ऑर्डर टू ऑब्टेन दॅट गिवन नंबर. लॉगॅरिथम म्हणजेच या ठिकाणी काय आहे, आपण एक इंडेक्स किंवा पॉवर कन्सिडर करतोय टू अ गिवन बेस. कसं बघा, याचं एक एक्झाम्पल या ठिकाणी व्यवस्थित लक्षात घ्या. एक्झाम्पल काय आहे बघा, समजा मी इथे कन्सिडर केलं, हे एक फर्स्ट एक्झाम्पल 64 = 8 स्क्वेअर. हे आपल्याला या ठिकाणी माहिती आहे. तर बघा इथे हा जो या ठिकाणी 64 आहे हा या ठिकाणी काय आहे, एक नंबर. 64 जो आहे हा एक नंबर आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये हे जे 8 आहे, या 8ला आपण या ठिकाणी म्हणतोय बेस. आणि हा जो या ठिकाणी 2 आहे हा म्हणजेच या ठिकाणी काय आहे, पॉवर किंवा इंडेक्स. मग आता याच्यामध्ये या ठिकाणी बघा, याला आपण कसं रीड करतोय, हे जे एक्झाम्पल आहे याला कसं रीड करायचं आहे बघा. लॉगॅरिथम ऑफ 64 टू अ गिवन बेस, लॉगॅरिथम ऑफ 64 टू द बेस 8 इज 2. म्हणजे हा जो नंबर आहे याचा जो लॉगॅरिथम आहे तो या ठिकाणी काय असणार, 2. तर व्यवस्थित लक्षात घ्या, आपण काय म्हटलं बघा, द इंडेक्स और पॉवर टू विच द बेस मस्ट बी रेज इन ऑर्डर टू ऑब्टेन द गिवन नंबर. म्हणजे हा नंबर जर का आपल्याला पाहिजे असेल तर तेव्हा बेसला आपण रेज करणार. किती वेळेस या ठिकाणी रेज करणार, 2 वेळेस. कसं बघा, 8 × 8 = 64. म्हणजे हे फर्स्ट टाइम आणि हे सेकंड टाइम. तर 2 वेळेस जेव्हा आपण याला या ठिकाणी रेज करतोय तर तेव्हा आपल्याला तो गिवन नंबर मिळतोय. तर तो जो त्या ठिकाणी पॉवर आहे त्या पॉवरलाच आपण त्या ठिकाणी काय म्हणतोय, त्या नंबरचा लॉगॅरिथम. म्हणून व्यवस्थित लक्षात घ्या, याला कसं रीड करायचं आहे. लॉगॅरिथम ऑफ 64 टू द बेस 8 इज 2. ओके, असंच एक परत एक्झाम्पल आपण घेऊ बघा. 1000 = 10⁻³ बरोबर. तर आता याला कसं रीड करणार बघा, लॉगॅरिथम ऑफ 1000 टू द बेस 10 इज 3.
म्हणजे 1000 या नंबरचा जो लॉगॅरिथम असेल तो या ठिकाणी काय असणार 3 असेल. असं तुम्ही याला या ठिकाणी रीड करू शकता. किंवा बघा इन जनरल तुम्ही याला असंही लक्षात ठेवू शकता. बघा z इक्वल टू x टू दी पॉवर y. इन जनरल z इक्वल टू x टू दी पॉवर y म्हणजेच बघा लॉगॅरिथम ऑफ z टू द बेस x इज y असं आपण याला या ठिकाणी रीड करतोय. म्हणून व्यवस्थित या ठिकाणी लक्षात घ्या की लॉगॅरिथम म्हणजे त्या ठिकाणी काय आहे. लॉगॅरिथम म्हणजे आपण काय म्हणतोय इंडेक्स ऑर पॉवर टू विच द बेस मस्ट बी रेज in order to obtain that given number. गिवन नंबर ऑब्टेन करण्यासाठी आपण बेसला त्या ठिकाणी ज्या पॉवरनं रेज करतोय त्यालाच आपण त्या ठिकाणी काय म्हणतोय लॉगॅरिथम. तो जो पॉवर किंवा इंडेक्स असेल तो म्हणजेच त्या ठिकाणी काय असणार लॉगॅरिथम. कळालं सर्वांना लॉगॅरिथम का आहे. मग आता हे जे लॉगॅरिथम्स आहे तर याच्यामध्ये तुम्हाला याचे 2 टाइप्स या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे. कोणते टाइप आहे ते आपण या ठिकाणी डिस्कस करणार. बघा देर आर 2 टाइप्स ऑफ लॉगॅरिथम. हा जो लॉगॅरिथम आहे याचे आपण किती टाइप्स कन्सिडर करतोय 2 टाइप कन्सिडर करतोय. फर्स्ट जो टाइप आहे त्याला आपण म्हणतोय कॉमन लॉगॅरिथम आणि सेकंड टाइप जो आहे तो आहे नॅचरल लॉगॅरिथम. असे 2 टाइप जे आहे हे आपण या ठिकाणी डिस्कस करणार. तर आता बघा कॉमन लॉगॅरिथम म्हणजे या ठिकाणी काय आहे आणि जनरली हाच लॉगॅरिथम जो आहे हा आपण कॅल्क्युलेशन पर्पजसाठी यूज करतोय. तुम्हाला जे त्या ठिकाणी लॉग टेबल्सचं बुक असतंय त्याच्यामध्ये जे त्या ठिकाणी लॉगॅरिथम्स दिलेला असतोय तो त्या ठिकाणी कोणता असतोय कॉमन लॉगॅरिथम. मग आता कॉमन लॉगॅरिथम म्हणजे कोणता. अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये जे आपण या ठिकाणी एक्झाम्पल घेतलं होतं बघा कोणतं एक्झाम्पल मी इथे तुम्हाला सांगितलं 1000 इक्वल टू 10⁻³ तर इथे हा 1000 नंबर आणि हा 10 म्हणजे या ठिकाणी काय आहे बेस बरोबर. तर मग इथे कॉमन लॉगॅरिथम म्हणजे काय आहे ज्या लॉगॅरिथमचा बेस त्या ठिकाणी काय असतोय 10 असतोय त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतोय कॉमन लॉगॅरिथम. लॉगॅरिथम ऑफ बेस 10 लॉगॅरिथम ऑफ बेस 10 इज कॉल्ड कॉमन लॉगॅरिथम. ओके. त्याच्यानंतर बघा आता हा नॅचरल लॉगॅरिथम काय असेल. नॅचरल लॉगॅरिथम म्हणजेच काय असणार ज्याचा बेस जो आहे हा बेस असणार ई म्हणजेच त्या ठिकाणी आपण म्हणतोय एक्सपोनेन्शियल. ज्याचा बेस जो आहे तो त्या ठिकाणी काय असेल एक्सपोनेन्शियल असेल. फॉर एक्झाम्पल इथे व्यवस्थित या ठिकाणी लक्षात घ्या कोणतं बघा समजा एखाद्या नंबरचा आपण त्या ठिकाणी लॉग घेतोय. समजा मी परत कन्सिडर करतोय z इक्वल टू e टू दी पॉवर x. z इक्वल टू e टू दी पॉवर x म्हणजे बघा लॉगॅरिथम ऑफ z टू द बेस e इज x. तर हा जो या ठिकाणी बेस आहे e याला आपण म्हणतोय एक्सपोनेन्शियल आणि ज्याचा बेस या ठिकाणी e असेल त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतोय नॅचरल लॉगॅरिथम. मग हा जो नॅचरल लॉगॅरिथम आहे हा आपण जनरली यूज करत नाही कारण कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपल्याकडे त्या ठिकाणी जो टेबल अवेलेबल असतोय तो बेस 10च्या फॉर्ममध्ये त्या ठिकाणी अवेलेबल असतोय. आणि इथे जर का आपल्याला प्रॉब्लेममध्ये बेस ई दिला असेल तर या बेस ईला आपण कन्वर्ट करू शकतोय बेस 10 मध्ये. मग कसं कन्वर्ट करायचं आहे तर त्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे हा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. कोणता बघा व्यवस्थित लक्षात घ्या. समजा इथे मी नोट करतोय
लॉग टू द बेस ई, लॉग टू द बेस ई कोणत्याही एका नंबरचा, समजा हा एक एक्स नंबर आहे आणि याचा लॉग आपल्याला डिटरमाइन करायचा आहे. बेस जो आहे हा आपण या ठिकाणी सफिक्स नोट केला आहे, बेस का आहे ई. तर याला जेव्हा आपण या ठिकाणी कन्वर्ट करणार कशामध्ये, बेस 10 मध्ये, तर नेहमी त्याला कितीनं मल्टिप्लाय करायचं आहे, 2.303, 2.303 यानं मल्टिप्लाय जेव्हा करणार तुम्ही तर त्याचं कन्वर्जन जे आहे ते कशामध्ये होणार, बेस 10. असा फॉर्म्युला जो आहे हा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. बेस ईचं कन्वर्जन या एक्सपोनेन्शियलचं कन्वर्जन जेव्हा तुम्ही बेस 10 मध्ये करणार, म्हणजेच नॅचरल लॉगॅरिथम जो आहे याला जर का त्या ठिकाणी कॉमन लॉगॅरिथम मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर तेव्हा कितीनं मल्टिप्लाय करायचं आहे, 2.303 यानं या ठिकाणी मल्टिप्लाय करायचं आहे. तेव्हा त्याचं कन्वर्जन जे आहे ते कशामध्ये होणार, कॉमन लॉगॅरिथम मध्ये. कळालं सर्वांना हा पॉईंट. मग आता इथे याच्यामध्ये मी म्हटलं पण की हा लॉगॅरिथम जो आहे हा आपण कॅल्क्युलेशन पर्पजसाठी यूज करतोय. मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन किंवा पॉवर आणि रूट्स जर का आपल्याला डिटरमाइन करायचं असेल तर तेव्हा आपण लॉगॅरिथम यूज करतोय. मग तो यूज करण्यासाठी काही आपल्याला त्या ठिकाणी थेरम जे आहे ते या ठिकाणी लक्षात ठेवावे लागतात. तर त्याच्याच रिलेटेड जे बेसिक थेरम आहे, मल्टिप्लिकेशनशी रिलेटेड काय असणार, डिव्हिजनशी रिलेटेड काय असेल अँड डिटर्मिनेशन ऑफ पॉवर आणि रूटशी रिलेटेड काय असेल ते थेरम आपण या ठिकाणी डिस्कस करू. ओके, तर मग नेक्स्ट आपण आता या ठिकाणी डिस्कस करणार थेरम्स. तर याच्यामध्ये या ठिकाणी बघा फर्स्ट थेरम जो आहे तो आहे मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन थेरम हा आपण या ठिकाणी फर्स्ट डिस्कस करणार. आता मल्टिप्लिकेशन थेरम या ठिकाणी का आहे, समजा इथे तुम्हाला या ठिकाणी दोन नंबर दिले, मी इथे या ठिकाणी दोन नंबर कन्सिडर करतोय ए आणि बी, आणि त्याचं जर का आपल्याला त्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर त्याच्यासाठी आपण त्या ठिकाणी काय यूज करणार, लॉग यूज करणार. म्हणजेच बघा लॉग ऑफ ए इंटू बी, लॉगॅरिथम ऑफ द प्रोडक्ट ऑफ टू और मोर नंबर, किती नंबर घेऊ शकतो आपण, टू और मोर नंबर इज इक्वल टू द सम ऑफ logarithm of the factors. असं आपण या ठिकाणी नोट करू शकतोय. म्हणजेच बघा हा लॉगॅरिथम बेस आपण या ठिकाणी 10 कन्सिडर करा किंवा त्या ठिकाणी कोणताही एक बेस कन्सिडर करा. समजा मी इथे x हा बेस जर का या ठिकाणी कन्सिडर केला तर इथे या ठिकाणी हा जो फर्स्ट थेरम आहे हा आपल्याला या ठिकाणी काय मिळाला बघा, व्यवस्थित लक्षात ठेवायचा हा थेरम, लॉगॅरिथम ऑफ द प्रोडक्ट ऑफ टू और मोर नंबर इज इक्वल टू सम ऑफ द लॉगॅरिथम ऑफ द फॅक्टर्स. म्हणजेच तिथे जेवढे पण नंबर आपण त्या ठिकाणी कन्सिडर करतोय त्या सर्वांच्या नंबरची आपण त्या ठिकाणी काय घेतोय, ॲडिशन. पण कशाची, लॉगची ॲडिशन. ओके, हा आहे या ठिकाणी फर्स्ट थेरम. मग इथे तुम्ही कितीही नंबर घेऊ शकताय, समजा 4 नंबर घेतले आपण ए बी सी डी, तर त्याच्यासाठी आपल्याला काय मिळणार, लॉग ऑफ ए प्लस लॉग ऑफ बी प्लस लॉग ऑफ सी प्लस लॉग ऑफ डी असं तुम्ही त्या ठिकाणी डिटरमाइन करू शकताय. म्हणजेच इथे सिंपल पॉइंट या थेरमशी रिलेटेड तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे, तो म्हणजे कोणता, हा पॉइंट व्यवस्थित लक्षात घ्या. This multiplication is replaced by addition. In short तुम्ही या ठिकाणी या थेरमला लक्षात ठेवू शकताय, this multiplication is replaced by addition.
कळलं सर्वांना हा फर्स्ट थेरम. ओके, त्याच्यानंतर सेकंड. बघा, अगोदर आपण सर्व थेरम या ठिकाणी डिस्कस करणार. त्याच्यानंतर लॉग डिटरमाइन करण्यासाठी फॉर्म्युला का आहे तो आपण डिस्कस करणार. लॉग कसा डिटरमाइन करायचा आहे, त्याच्यानंतर लॉगचा इफेक्ट त्या ठिकाणी कसा कॅन्सल करायचा आहे, आणि मग त्या ठिकाणी आपण मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आणि पॉवर आणि रूट्स कसं डिटरमाइन करायचं आहे हे डिस्कस करणार. मग इथे आता आपण सेकंड थेरम डिस्कस करणार. तो जो आहे तो म्हणजे कोणता, डिव्हिजन थेरम. कोणता थेरम आहे, डिव्हिजन थेरम. मग आता हा डिव्हिजन थेरम म्हणजे या ठिकाणी काय आहे बघा, 2 नंबरची जर का आता आपण डिव्हिजन घेतली, म्हणजेच बघा लॉग टू द बेस x a बाय b, हेच 2 नंबर मी या ठिकाणी कन्सिडर करतोय. लॉगॅरिथम ऑफ द डिव्हिजन ऑफ 2 नंबर इज इक्वल टू लॉग ऑफ न्यूमरेटर मायनस लॉग ऑफ डिनॉमिनेटर. याला आपण या ठिकाणी म्हणतोय डिव्हिजन थेरम. म्हणजेच इथे हा जो थेरम आहे तुम्ही परत याला या ठिकाणी सिम्पली लक्षात ठेवू शकताय. कसं बघा, जसं इथे मल्टिप्लिकेशनला आपण रिप्लेस केलं बाय ॲडिशन, तर इथे डिव्हिजनला या ठिकाणी आपण रिप्लेस केलं कशानं, सबट्रॅक्शननं. म्हणून याला सिंपल तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकता काय, डिव्हिजन is replaced by subtraction. हा या ठिकाणी आहे सेकंड थेरम. ओके, त्याच्यानंतर थर्ड थेरम जो आहे तो आहे त्या ठिकाणी डिटर्मिनेशन ऑफ पॉवर अँड रूट्स थेरम. पॉवर अँड रूट्स थेरम. आता हा या ठिकाणी काय असेल बघा, समजा एखाद्या नंबरचा पॉवर असेल, फॉर एक्झाम्पल इथे बघा लॉग टू द बेस x a टू द पॉवर m. हा एक नंबर आहे a, याचा पॉवर या ठिकाणी आपण काय घेतलाय, m. असं जेव्हा असेल तर तेव्हा त्याला त्या ठिकाणी कसं सॉल्व करायचं आहे, तर त्याच्यासाठी हा थेरम आपण यूज करतोय. का आहे, लॉगॅरिथम ऑफ mth पॉवर ऑफ अ नंबर इज इक्वल टू काय असणार, m टाइम्स दॅट नंबर. म्हणजेच इथे m टाइम्स लॉग ऑफ दॅट नंबर, याला आपण या ठिकाणी म्हणतोय पॉवर अँड रूट्स थेरम. म्हणून हा पॉइंट जो आहे हा व्यवस्थित या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. थर्ड थेरम का आहे, लॉगॅरिथम ऑफ अ नंबर, कोणता, mth पॉवर ऑफ अ नंबर इज इक्वल टू काय असेल, m टाइम्स लॉग ऑफ दॅट नंबर. म्हणजे जो पॉवर आहे तो या ठिकाणी आपण समोर घेतोय, त्याच्या मल्टिप्लिकेशनमध्ये घेतोय. तर असे हे 3 थेरम जे आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. कोणकोणते, मल्टिप्लिकेशन थेरम, मल्टिप्लिकेशनमध्ये त्या ठिकाणी काय आहे, मल्टिप्लिकेशन इज रिप्लेस बाय ॲडिशन. सेकंड डिव्हिजन थेरम, डिव्हिजन थेरममध्ये त्या ठिकाणी काय आहे, डिव्हिजन इज रिप्लेस बाय सबट्रॅक्शन. आणि थर्ड थेरम पॉवर अँड रूट्स थेरम. तर त्याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी हा जो पॉवर आहे याला रिप्लेस करतोय या मल्टिप्लिकेशननं. म्हणजेच इथे mth पॉवर ऑफ अ गिवन नंबर इज इक्वल टू काय असेल, m टाइम्स लॉग ऑफ दॅट नंबर. कळलं सर्वांना हे. तर इथे हे तिन्ही थेरम जे आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. ओके, तर आता आपण बघूया फॉर्म्युला ऑफ द लॉगॅरिथम. लॉगॅरिथम कसा डिटरमाइन करायचा आहे, तर बघा हा फॉर्म्युला तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. कोणता बघा, लॉग ऑफ द नंबर इज इक्वल टू कॅरेक्टरिस्टिक्स प्लस मॅन्टिसा. कॅरेक्टरिस्टिक्स प्लस मॅन्टिसा हा फॉर्म्युला जो आहे
हा असतोय लॉग डिटरमाइन करण्यासाठीचा फॉर्म्युला. मग आता याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स काय असेल आणि मॅन्टिसा काय असेल, तर हा आपण या ठिकाणी डिस्कस करणार. तर फर्स्ट आपण डिस्कस करणार कॅरेक्टरिस्टिक्स. आता बघा, कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे या ठिकाणी काय असेल. लॉगॅरिथम ऑफ अ नंबर कन्सिस्ट ऑफ 2 पार्ट्स. फॉर एक्झाम्पल बघा, समजा एक एक्झाम्पल मी या ठिकाणी कन्सिडर करतोय. एक नंबर आपण या ठिकाणी कन्सिडर करणार. कोणता नंबर बघा, 12.34 हा एक नंबर मी या ठिकाणी कन्सिडर केला आहे. तर कोणताही नंबर जर का असेल तर त्याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी 2 पार्ट कन्सिस्ट करतोय. कोणते 2 पार्ट असतात बघा, व्यवस्थित लक्षात घ्या. याच्यामध्ये हा जो डेसिमल पॉईंट आहे, तर या डेसिमल पॉईंटच्या लेफ्ट साईडचा जो पार्ट असतोय, हा या पार्टला आपण या ठिकाणी काय म्हणतोय, इंटिग्रल पार्ट. लॉगॅरिथम ऑफ अ नंबर consist of 2 parts. फर्स्ट पार्ट इज इंटिग्रल पार्ट, आणि हा जो सेकंड पार्ट असतोय कोणता, डेसिमल पॉईंटच्या नंतरचा पार्ट. आफ्टर डेसिमल पॉईंट जो पार्ट असतोय त्याला आपण काय म्हणतोय, डेसिमल पार्ट. याला आपण काय म्हणतोय, डेसिमल पार्ट, और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज फ्रॅक्शनल पार्ट. यालाच आपण काय म्हणतोय, फ्रॅक्शनल पार्ट. म्हणजेच इथे हे 2 पार्ट या ठिकाणी आहे, इंटिग्रल पार्ट आणि फ्रॅक्शनल पार्ट. मग आता इथे बघा, कॅरेक्टरिस्टिक्स जे आहे हा कोणता पार्ट डिसाईड करतोय, हा इंटिग्रल पार्ट जो आहे हा डिसाईड करतोय कॅरेक्टरिस्टिक्स. दिस इंटिग्रल पार्ट डिसाईड कॅरेक्टरिस्टिक्स, and this fractional part decide mantissa. फ्रॅक्शनल पार्ट जो आहे तो त्या ठिकाणी काय डिसाईड करतोय, मॅन्टिसा. ओके. मग आता इथे याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट या ठिकाणी डिस्कस करायचं आहे कॅरेक्टरिस्टिक्स. तर बघा, जनरली कॅरेक्टरिस्टिक्स जी आहे ती त्या ठिकाणी काय असते, इट मे बी पॉझिटिव्ह, 0 और निगेटिव्ह. कॅरेक्टरिस्टिक्स ही पॉझिटिव्ह पण असू शकते, 0 पण असू शकते आणि निगेटिव्ह पण असू शकते. म्हणजेच इथे तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकताय, दिस कॅरेक्टरिस्टिक्स मे बी पॉझिटिव्ह, 0 और निगेटिव्ह. बट मॅन्टिसा, हा जो मॅन्टिसा असतोय हा नेहमी त्या ठिकाणी काय असतोय, पॉझिटिव्ह. मॅन्टिसा ऑलवेज पॉझिटिव्ह और 0. मॅन्टिसा नेव्हर निगेटिव्ह. मॅन्टिसा जो आहे हा कधीच त्या ठिकाणी निगेटिव्ह नसतोय. म्हणून हे पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. कॅरेक्टरिस्टिक्स जी आहे ती पॉझिटिव्ह पण असू शकते, 0 पण असू शकते आणि निगेटिव्ह पण असू शकते. पण मॅन्टिसा जो आहे हा नेहमी काय असतोय, पॉझिटिव्ह किंवा 0. मग आता इथे या इंटिग्रल पार्टवरून कॅरेक्टरिस्टिक्स कशी डिटरमाइन करायची आहे, तर याच्यासाठी काही रूल्स जे आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. तर जनरली 3 रूल्स जे आहे हे आपण या ठिकाणी यूज करतोय कॅरेक्टरिस्टिक्स डिटरमाइन करण्यासाठी. कोणते रूल्स असेल ते आपण या ठिकाणी डिस्कस करणार. तर बघा, rules for the determination of
कॅरेक्टरिस्टिक्स. तर इथे 3 रूल्स जे आहे हे तुम्हाला डिस्कस करायचे आहे किंवा तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. ओके, तर बघा याच्यामधला हा फर्स्ट रूल या ठिकाणी काय आहे, इट इज रिलेटेड विथ पॉझिटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स. एखादा नंबर जो आहे, समजा इथे मी हा एक नंबर कन्सिडर करतोय एक्स. एक्स जो आहे हा एक नंबर आपण या ठिकाणी कन्सिडर केलाय. हा जर का नंबर त्या ठिकाणी ग्रेटर दॅन इक्वल टू 10 असेल, इफ द नंबर इज ग्रेटर दॅन इक्वल टू 10, देन दिस कॅरेक्टरिस्टिक्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह. जेव्हा हा नंबर जो आहे हा जर का ग्रेटर दॅन इक्वल टू 10 असेल तर तेव्हा कॅरेक्टरिस्टिक्स जी आहे ती काय असणार, पॉझिटिव्ह असेल. हा आहे फर्स्ट रूल. त्याच्यानंतर सेकंड रूल या ठिकाणी काय आहे बघा, इफ द नंबर, म्हणजे परत हा एक्स मी एक नंबर कन्सिडर केलाय. इफ द नंबर ग्रेटर दॅन इक्वल टू 1 बट लेस दॅन 10, हा पॉइंट व्यवस्थित लक्षात घ्या. ग्रेटर दॅन इक्वल टू 1 बट लेस दॅन 10 म्हणजेच नंबर त्या ठिकाणी कोणता असणार, 1 2 3 4 5 6 7 8 9 पर्यंत. 1 to 9 हे जर का त्या ठिकाणी नंबर असेल तर तेव्हा त्याच्यासाठी कॅरेक्टरिस्टिक्स जी असेल, दिस कॅरेक्टरिस्टिक्स ही जी आहे ही नेहमी काय असणार, 0. कॅरेक्टरिस्टिक्स काय असणार, 0. ओके, त्याच्यानंतर थर्ड रूल जो आहे तो या ठिकाणी कोणता बघा, व्यवस्थित लक्षात घ्या. इफ द नंबर एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0, if the number is greater than equal to 0 but less than 1, नंबर जो आहे हा जर का ग्रेटर दॅन इक्वल टू 0 बट लेस दॅन 1 म्हणजे काय येणार, 0 0.1 0.2 0.3 असं कुठपर्यंत, 0.9 पर्यंत, म्हणजेच लेस दॅन त्या ठिकाणी आपल्याला काय पाहिजे, 1. तर तेव्हा कॅरेक्टरिस्टिक्स जी आहे ही काय असणार, निगेटिव्ह. कॅरेक्टरिस्टिक्स जी आहे ही काय असणार, निगेटिव्ह. तर असे हे 3 रूल जे आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचे कॅरेक्टरिस्टिक्स डिटरमाइन करताना. म्हणजे जेव्हा पण तुम्हाला त्या ठिकाणी नंबर दिला असेल तर त्याची कॅरेक्टरिस्टिक्स पॉझिटिव्ह येणार का 0 येईल का निगेटिव्ह येईल, हे कोण डिसाईड करणार, हे 3 रूल या ठिकाणी डिसाईड करणार. जर का नंबर या ठिकाणी ग्रेटर दॅन इक्वल टू 10 असेल तर आपल्याला पॉझिटिव्ह मिळणार कॅरेक्टरिस्टिक्स. ग्रेटर दॅन इक्वल टू 1 बट लेस दॅन 10 असेल तर तेव्हा कॅरेक्टरिस्टिक्स ही नेहमी काय येणार, 0. नंबर जो आहे हा ग्रेटर दॅन इक्वल टू 0 बट लेस दॅन 1 जर का असेल तर तेव्हा कॅरेक्टरिस्टिक्स जी आहे ती काय असणार, निगेटिव्ह असेल. मग तुम्ही म्हणू शकता की सर 0 नंबरची कॅरेक्टरिस्टिक्स कशी काढता येईल, तर 0 नंबरची कॅरेक्टरिस्टिक्स ही निगेटिव्ह असते. आणि हा पॉईंट व्यवस्थित लक्षात घ्या, तर तुम्हाला तो मॅथमॅटिक्समध्ये जनरली त्या ठिकाणी असेल, लॉग ऑफ 0 जो आहे हा नेहमी असतोय -इन्फिनिटी. लॉग ऑफ 0 जो आहे तो काय असतोय, -इन्फिनिटी. म्हणजेच इथे आपण म्हणू शकतोय की ही कॅरेक्टरिस्टिक जी आहे याची या ठिकाणी काय आहे, निगेटिव्ह. बरोबर, म्हणून हा व्यवस्थित या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. तर बघा नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण त्या ठिकाणी डिस्कस करणार की ॲक्च्युली कॅरेक्टरिस्टिक्स जी आहे ही गिवन नंबरची कशी डिटरमाइन करायची आहे. पॉझिटिव्ह केव्हा असेल, 0 केव्हा असेल, निगेटिव्ह केव्हा असेल, ती कशी डिटरमाइन करायची. त्याच्यानंतर मग आपण डिस्कस करणार मॅन्टिसा.
मॅन्टिसा कसा डिटरमाइन करायचा आहे, आणि मग कॅरेक्टरिस्टिक्स आणि मॅन्टिसा हे 2 पॉईंट झाल्यानंतर ॲक्च्युली लॉक तुम्ही डायरेक्टली कसा डिटरमाइन करू शकताय त्याचे काही एक्झाम्पल्स आपण त्या ठिकाणी घेऊ, आणि मग लॉकचा इफेक्ट कॅन्सल करण्यासाठी आपण अँटी लॉक कसा यूज करायचा आहे तो पण आपण त्या ठिकाणी नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करणार. म्हणून या लॉकशी रिलेटेड जेवढे पण लेक्चरची सिरीज आहे ही सर्व तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थित बघा. तुम्ही जर का ही कंप्लीट लॉकची सिरीज जर का बघितली लेक्चर सिरीज, तर तेव्हा त्याच्याच रिलेटेड कोणताही न्यूमरिकल असेल किंवा प्रॉब्लेम असेल हे तुम्ही सॉल्व करू शकता. याच लेक्चर सिरीजमध्ये मी तुम्हाला परत त्या ठिकाणी सांगणार की विदाऊट यूजिंग लॉक टेबल अँटी लॉक कसा डिटरमाइन करायचा आहे, की जो जनरली तुम्हाला फिजिकल केमिस्ट्रीमध्ये आणि आपल्या फिजिक्समध्ये यूज होतो आहे JEE आणि नीटशी रिलेटेड MCQ सॉल्व करण्यासाठी. तर मग या ठिकाणी आपण थांबू, नेक्स्ट लेक्चरला भेटू. थँक्यू. बाय 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 बाय.